नाफाचे अध्यक्ष श्री अभिजित घोलप सर. मंडळी, नाफा ही एकमेव अशी संस्था आहे जी अमेरिका आणि कॅनडामध्ये मराठी चित्रपट निर्मिती आणि मराठी चित्रपट वितरणाचं काम करते. सर, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आम्हाला नाफाविषयी अधिक माहिती द्यावी. नाफा म्हणजे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन ही अशी ऑर्गनायझेशन आहे की ज्याचं मुख्य उद्दिष्ट हे अमेरिका आणि कॅनडामध्ये म्हणजे नॉर्थ अमेरिकेमध्ये मराठी चित्रपट सृष्टी पुन्हा प्रज्वलित करणं ह्या उद्दिष्टाने चालू झालेली नाफा आम्ही गेले 2 वर्ष याच्यात मराठी चित्रपटाचं वितरण की जे भारतामध्ये अतिशय सुंदर मराठी चित्रपट तयार होतात त्या चित्रपटांना अमेरिकेत आणि कॅनडामध्ये एक बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्याचबरोबरीने तिथल्या अमेरिकेतल्या आणि कॅनडातल्या लोकल टॅलेंटला वाव देऊन तिथेच चित्रपट निर्मिती सुरू करणे या 2 उद्दिष्टांनी आम्ही त्याची स्थापना केली आणि त्याला बघता बघता आता 2 वर्ष होत आली आणि ह्या दोन्ही गोष्टींना एक सपोर्ट करण्यासाठी म्हणून आम्ही मराठी फिल्म फेस्टिवल दरवर्षी अमेरिकेत ऑर्गनाईज करतो आणि त्याचं उद्दिष्ट असं होतं की आपल्याला त्या फिल्म फेस्टिवलच्या अनुषंगाने तिथल्या सगळ्या मराठी रसिकांना एकत्र आणणं आणि त्यांना चांगल्या चांगल्या अनरिलीज फिल्म्स दाखवणं किंवा भारतातनं प्रसाद ओक, महेश मांजरेकर, दिलीप प्रभावळकर सर, डॉक्टर जब्बार पटेल यांच्यासारखे अतिशय गुणी कलावंत दिग्दर्शक निर्माते तिथे येतात आणि ते तिथल्या आमच्या अमेरिकेतल्या रसिकांना काही मास्टर क्लासेस कंडक्ट करतात आणि त्या मास्टर क्लासेसच्या पद्धतीने किंवा त्याच्या मार्फत त्या लोकांना एक चांगलं मेंटॉरिंग आणि एक नॉलेज पण शेअरिंग केलं जातं. तर या वर्षीचा फिल्म फेस्टिवल हा 25, 26, 27 जुलैला कॅलिफोर्नियामध्ये होतोय आणि ह्या फिल्म फेस्टिवलसाठी भारतातनं अवधूत गुप्ते, मधुर भांडारकर, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि वैदेही परशुरामी हे सगळे कलाकार येतात आणि त्याबरोबरही स्वप्नील जोशी पण तिथे स्वतःहून असणार आहेत आणि ह्या फेस्टिवलमध्ये ह्या वेळेला आम्ही पहिल्यांदा अमेरिकेमध्ये फक्त मराठी रेड कार्पेट आणि मराठी फिल्म अवॉर्ड्स याची पण सुरुवात करतोय. त्यामुळे एका अनुषंगाने जर बघायला गेलं तर आपल्याला लोकांना कान्स फिल्म फेस्टिवल ऐकल्यानंतर लोकांना पहिलं रेड कार्पेटची आठवण येते आणि त्यामुळे नाफा फिल्म फेस्टिवल ऐकल्यानंतर लोकांना मराठी रेड कार्पेट की जिथे मराठी कलाकारांसाठीच ते रेड कार्पेट आहे याच्याचमुळे आपल्याला तिकडच्या महाराष्ट्रातला म्हणजे इथल्या महाराष्ट्रातनं जेव्हा तिकडच्या महाराष्ट्रात लोक येतील तेव्हा तो तिकडचा महाराष्ट्र बघायला पण खूप लोकांना आवडेल अशी आशा आहे. वा वा वा, क्या बात आहे. खूप सुंदर संकल्पना आहे आणि मच निडेड इनिशिएटिव्ह. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की नाफाचे आगामी संकल्प काय आहेत. मागचं जे पहिलं वर्ष होतं त्या वर्षी आम्ही 3 चित्रपटांची निर्मिती की ज्या शॉर्ट फिल्म्स आहेत ही पूर्णपणे अमेरिकेमध्ये त्याची निर्मिती केली. थँक्यू. वॉशिंग्टन DC, टेक्सास आणि कॅलिफोर्निया ह्या 3 ठिकाणी आम्ही आमचं आता प्रोडक्शन युनिट सेटअप केलेत आणि त्याच्यात आम्ही प्री प्रोडक्शन टू पोस्ट प्रोडक्शन पूर्णपणे चित्रपटाची निर्मिती करू शकतो. आम्ही त्या शॉर्ट फिल्म जरी केलेल्या असल्या म्हणजे आम्ही टेस्ट मॅच पूर्वी रणजी जरी खेळलेलो असलो तरी आता फुल लेंथ फीचर फिल्म हे करण्याची आता कॅपॅबिलिटी आमच्यात डेव्हलप झालेली आहे आणि हे चित्रपट करताना आमचं उद्दिष्ट असं आहे की तिथल्याच विषयांशी निगडीत असे चित्रपट आम्ही तिथे निर्मिती करत आहोत. म्हणजे आपण जसं कोकण किंवा बारामती, लातूर या ठिकाणचे ह्या सब्जेक्टवरती चित्रपट भारतातून आलेले बघतो तर त्याच पद्धतीने आता जर उद्या एखादी चांगली छानशी लव्ह स्टोरी आपल्याला लास व्हेगासच्या बॅकग्राऊंडवर दिसली किंवा एखादी हॉरर कॉमेडी आपल्याला सॅन फ्रान्सिस्कोच्या बॅकग्राऊंडवर दिसली आणि अशा पद्धतीचे चित्रपट की जे मराठी भाषेत आहेत असे चित्रपट जर आपल्याला उद्या पुणे आणि मुंबईच्या लोकल थिएटरमध्ये बघायला मिळाले तर त्याच्यातली जी नवीन गोडी निर्माण होणार आहे तर त्या गोडीच्या उद्दिष्टाने केलेला हा सगळा उपक्रम आमचा आहे आणि त्याचबरोबरीने आम्ही भारतामधले अनेकविध चित्रपट की ज्यांना अतिशय खरंच खूप चांगले सेन्सिबल विषय असतात पण ते चित्रपट अमेरिकेतल्या रसिकांपर्यंत पोहोचतच नाही आणि या उद्दिष्टाने आम्ही असा विचार केला की जर आपण तिथे हळूहळू लोकांना सवय लावली आणि चित्रपट मेन थिएटर्समध्ये दाखवायला सुरुवात केली आणि गेले 8 महिने आम्ही दर महिन्याला एक असा मराठी चित्रपट हा भारतात जेव्हा रिलीज होतोय त्याच दिवशी आम्ही अमेरिका कॅनडात पण रिलीज करतो. तुमच्या सगळ्या अतिशय हुशार टीमचा गुलकंद पण आम्ही रिलीज केला आणि याला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. लोक थिएटरमध्ये जाऊन बघतायत आणि नाफाची प्रत्येक सिटी लेव्हलला चॅप्टर असल्यामुळे आम्ही साधारणतः 56 सिटीजमध्ये एकाच वेळेला चित्रपट रिलीज करतो आणि चित्रपट चांगला असेल तर ऑफकोर्स तो पुढे पिकअप झालाच होतोच आणि त्याच्यामुळे कुठल्याही लोकल संस्थांवरती डिपेंड न राहता आणि थिएटर्सला ते चित्रपट आल्यामुळे आता जास्तीत जास्त ते चित्रपट तिकडे चालत आहेत. म्हणजे त्याच्या आधीच आम्ही प्रसाद ओकचा सुशीला सुजित पण रिलीज केला किंवा आशी जमवाजमी रिलीज केला आणि अशा पद्धतीचे बरेच प्रोडक्शन हाऊसेस आता डायरेक्टली नाफाशी काम करतात आणि महत्वाची गोष्ट काय आहे ना की नाफा ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे
कारण आम्ही सगळेच आमच्या व्यवसायात आहोत, पण मराठी कम्युनिटीसाठी केलेला हा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे हा लोकांपर्यंत पोहोचतोय, त्यांना अगदी भावतोय. वा वा, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या तुमच्या या प्रयत्नांसाठी. धन्यवाद. आणि याच्यात अजून एक छानशी गोष्ट म्हणजे गंमतशीर प्रकार असा आहे की आता मराठी निर्माते दिग्दर्शक की ज्यांना त्यांच्या चित्रपटातला एक 15-20 मिनिटाचा भाग अमेरिका किंवा त्या बॅकग्राऊंडवर घ्यायचा असतो, तर ते आता आम्हाला रिच आउट करतात. आणि आता आमची पूर्ण टीम तिथे असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही फक्त आता आमचे 2 लीड तिकडे घेऊन येतो आणि उरलेलं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही द्या. म्हणजे जर बघायला गेलं तर साधारणतः एक 20 ते 25 वर्षापासून 30 वर्षापासून अमेरिका भारताला सॉफ्टवेअरचं आउटसोर्सिंग करते आणि आता भारत अमेरिकेला चित्रपटांचं आउटसोर्सिंग करतो. वा 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 वा, हे ऐकून पण किती भारी वाटतंय सगळ्या निर्मात्यांसाठी आणि फारच ही आनंदाची बाब आहे. खूपच धन्यवाद या प्रयत्नांसाठी.